नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला सांगतो की आज एक युनिक टॉपिक घेऊन आलोय। जरा कोणी पालक जर व्हिडिओ बघत असेल तर नक्कीच आपल्या पाल्याच्या फ्युचरसाठी काय इम्पॉर्टंट आहे, आजकालच्या जगामध्ये काय चाललंय हे सगळ्यात मोठं जाणून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपनीचा म्हणजे मायक्रोसॉफ्टचे CEO भारतात येतात आणि भारतात येऊन रस्त्याकडेला एका टपरीच्या चायवरती साधा एक व्हिडिओ बनवतात। भारतामध्ये आल्यानंतर ना त्यांनी डॉली की टपरीवरचा चहा पिला। आता हा डॉली कोण, हा डॉली की टपरी हा काय विषय आहे सगळ्यात मेन। चला तर मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो। One shot, please. One shot, please. भारतामध्ये चहा जरा जास्तच फेमस आहे आणि चहामुळे फेमस होणारे पण बरेच आहेत। सगळ्यात मोठा विषय तो म्हणजे नरेंद्र मोदी जे आपले PM आहेत। दुसरा म्हणजे हा MBA चायवाला, याने जवळजवळ 9.5 करोड रुपये कमवले फक्त चहा विकून, म्हणजे अर्थात फ्रॉड केलाच असेल चहाची फ्रँचायझी विकून। त्याचबरोबर तिसरा चहावाला म्हणजे डॉली की टपरी। आता हा डॉली की टपरी आहे कोण? नागपूरच्या रस्त्याच्या कडेला रस्त्यावरती उघड्यावरती टपरी टाकून हा माणूस फेमस कसा काय झाला? जर तुम्ही याच्याकडे जरा बघितला तर तुम्हाला असं वाटेल की तुमच्यात काय कमी आहे की तुम्ही फेमस नाही झाला। चला तर मग जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, मी आहे दीपक झेंडे। तुम्ही आहात चोर भाऊ या चॅनलवरती। चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल, सगळ्यात पहिला चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि नक्कीच तुम्हाला नवीन नवीन नॉलेज भेटत राहील आणि तुम्ही हे नॉलेज तुमच्या मित्रांसोबतही शेअर करू शकता आणि तुमच्या मुलांना किंवा ज्यांना गरज आहे त्यांनाही दाखवू शकता। जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपनीचा म्हणजे मायक्रोसॉफ्टचे CEO भारतात येतात आणि भारतात येऊन रस्त्याकडेला एका टपरीच्या चायवरती साधा एक व्हिडिओ बनवतात। हो, तुम्ही विचार करताय तो बरोबरच आहे, कारण हे बिल गेट्स होते। भारतामध्ये आल्यानंतर ना त्यांनी डॉली की टपरीवरचा चहा पिला। आता हा डॉली कोण, हा डॉली की टपरी हा काय विषय आहे सगळ्यात मेन। चला तर मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो। डॉली की टपरी, डॉली हा एक नागपूरचा साधा चहा टपरीवाला आहे। तो एका नागपूरच्या रस्त्यावरती आपला गाडा लावतो। तो फेमस कशासाठी आहे? तो फेमस आपल्या राहणीमान आणि त्याच्या त्या वागण्यामुळे, आणि जो तो स्टाईलमध्ये चहा देतो लोकांना, त्याच्या या स्टाईलमुळे तो फेमस आहे। तर तुम्ही म्हणाल की बिल गेट्स याला चहा प्यायला का बोलवत आहेत, कोणत्या 5 स्टार हॉटेलमध्ये का जात नाहीत? तर भारताचं सोशल मीडिया एवढं डीप गेलेलं आहे की एवढं गावोगावी पोहोचलेलं आहे की ॲट अ टाईम संपूर्ण जग एका ठिकाणी सेंट्रलाइज झालेलं आहे। तुम्ही कोणतीही गोष्ट कुठूनही घेऊ शकता आणि नॉलेज मिळवू शकता आणि तुम्ही कोणत्याही लोकांपर्यंत इंटरनेटद्वारे पोहोचू शकता। आणि हे असेच बरेचसे इन्फ्लुएन्सर हे सोशल मीडियावरती आहेत, जे तुम्हाला दररोज यूट्यूबवरती किंवा इन्स्टासारख्या ॲप्लिकेशनद्वारे तुम्ही दररोज लोकांना पाहत असाल। हा असाच आहे हा डॉली की टपरी। याचे साधे सिंपल व्हिडिओज हे इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती फेमस होत गेले। हा इतका फेमस झाला, आज त्याला जगभरात ओळखतात। साधा सिंपल विषय आहे की बिल गेट्स भारतात येतात आणि डॉली की टपरीला चहा प्यायला बोलवतात। डॉलीच्या टपरीवरून उभा राहून ते फक्त 40 सेकंदाचा व्हिडिओ त्यांच्या इंटरनेटवरून त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करतात। आणि एवढं बघितल्यानंतर ना संपूर्ण भारत नाही संपूर्ण जग हलतो की बिल गेट्स सारखा माणूस चहाच्या टपरीवरती जाऊन चहा पितोय, म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं होत आहे। तुम्ही लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वापरत असाल तर बेसिकली तुम्ही कोणताही विंडोज ऑपरेटिंग वापरत असता। जर तुम्हाला विंडोज ऑपरेटिंग माहिती असेल तर तुम्हाला हेही माहिती पाहिजे की जो तुम्ही विंडोज 12 यूज करणार आहे, हो, जो तुम्ही विंडोज 12 यूज करणार आहे त्याचा ब्रँड अँबॅसेडर जर कोण असेल तर तो हा आहे
डॉली की टपरी म्हणजे हा नागपूरचा चहावाला. भारतात असे बरेचसे मोठे मोठे IIT आहेत, IIM आहेत, जिथे बरेच लोक बऱ्याच टाईपच्या इंजिनिअरिंग करून आजपर्यंत ब्रँड अँबॅसेडर बनलेले नाहीत. पण हा साधा नागपूरच्या रस्त्यावरती चहा विकणारा माणूस ब्रँड अँबॅसेडर बनत असेल तर तुम्ही विचार करा की येणाऱ्या फ्युचरमध्ये फक्त शाळेतलं नॉलेज, कॉलेजचं नॉलेज, डिग्री याचा फक्त यूज नाही आहे, तर त्याचबरोबर तुम्ही सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असणं ही सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर तुम्ही पालक असाल तर तुमच्या मुलांच्या फ्युचरसाठी फक्त शाळा आणि कॉलेज आणि अभ्यास महत्त्वाचा नसून आजकालच्या जगामध्ये टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया अवेअरनेस आणि इंटरनेटचा यूज आणि त्याचबरोबर येणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी संपूर्ण जगाने तयार असलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी आजच याकडे लक्ष दिलं पाहिजे की आपल्या पाल्याच्या फ्युचरसाठी काय इम्पॉर्टंट आहे. डॉली की टपरी हे एक साधं सिंपल उदाहरण आहे, पण याच्या पाठीमागं अशी हजारो नावं येतात की जे आज लहानातून मोठे झालेले आहेत, ते पण इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करून. फ्युचरसाठी शिक्षण हे महत्त्वाचं आहेच, पण त्याचबरोबर आजकालची बदलती टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सी जी मार्केटमध्ये नवीन येत आहे त्यावरती पालकांनी नक्कीच त्याचा यूज कसा होतो किंवा त्याचा अवेअरनेस जाणून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हेच फ्युचर असणार आहे.